मध्ये साजरा करत आहोत. तो दिवस आहे मायवार. आज आपण मायवार साजरा करत आहोत आणि या मायवारला आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये फार महत्त्व आहे आणि हे महत्त्व जे आहे ते आमच्या स्वतः येशू ख्रिस्ताने आम्हाला विधित केलेलं आहे. आणि जरी जगीरित्या आम्ही मायवार साजरा करत असलो तरी आम्ही ख्रिस्ती या नात्याने या मायवाराकडे पवित्र शास्त्राच्या नजरेतून दृष्टिकोनातून पाहणार आहोत. आणि म्हणूनच आज पवित्र शास्त्र आम्हा मातांना काय म्हणत आहे ते पाहत असताना आम्ही वचन वाचणार आहोत. नीतिसूत्रे याचा 22वा अध्याय आणि त्याचं 6वं वचन. नीतिसूत्रे याचा 22वा अध्याय आणि त्याचं 6वं वचन. मुलाच्या स्थितीत अनुरूप असे शिक्षण करावे म्हणजे ऊर्जपणेही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. ते बाप वाचलेले वचन आशीर्वादित करू. प्रियानो, आम्ही जर पाहिलं तर आमच्या जीवनामध्ये आई या व्यक्तिमत्वाला फार मोठं महत्त्व आहे. कारण की संपूर्ण जगापेक्षा आपली आई ही आपल्याला 9 महिने आधी ओळखत असते किंवा संपूर्ण जगापेक्षा आपल्याला आपल्या आईचं प्रेम हे 9 महिने अधिक मिळालेलं असते. आणि म्हणूनच तिचं आणि आमचं नातं हे जगापेक्षा वेगळं अधिक असं काहीतरी आहे. जरी आपण पाहतो की नावाठिकाणी आमच्या भारत देशामध्ये हा मायवार सण साजरा करण्याची प्रथा सुरू केलेली आहे, तरी देखील आपण पाहतो की हा मायवार सण एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्ही ख्रिस्ती लोक साजरा करतो. कारण आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी परमेश्वरांनी आज्ञा देऊन ठेवलेल्या आहेत. आम्ही आमच्या आईचा सन्मान करावा ही आमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे. आणि म्हणूनच आज तिच्या ह्या सन्मानाचा दिवस आम्ही मंडळीय मातेमध्ये साजरा करतो. मंडळीय मातेमध्ये आमच्या मातांचा सन्मानाचा दिवस आम्ही साजरा करतो. प्रियानो, आई ही सन्मानास पात्र अशी जरी व्यक्ती असली तरी देखील पवित्र शास्त्र या सन्मानाबरोबर आईला अनेक जबाबदाऱ्या आहेत. आणि ह्या जबाबदाऱ्या यासाठी देतो कारण आमच्या परमेश्वराला माहीत आहे की आई हे असं व्यक्तिमत्व आहे की जे सर्व जबाबदाऱ्या पेलवण्यासाठी सक्षम आहे. सर्व जबाबदाऱ्या पेलवण्यासाठी तिच्या ठाई ती ताकद देखील परमेश्वरानं देऊन दिली आहे. आणि मग अनेक वेळा असं म्हटलं जातं की आपल्या मुलासाठी प्रसंगी आई एक योद्धा देखील बनते. ती आपल्या मुलासाठी युद्ध देखील करू शकते. एवढी ताकद, एवढी सहनशीलता, एवढी शक्ती परमेश्वरानं तिला यासाठी देऊन केलेली आहे कारण तिला मुलाचं संगोपन करून त्याला वाढवायचं. आणि म्हणूनच आईला पवित्र शास्त्रामध्ये अनेक जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. त्या जबाबदाऱ्यांपैकी काही जबाबदाऱ्या आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी एक सुंदरशी कथा मी आपल्याला सांगेन. दिनू नावाचं एक लहानसं बालक आहे ज्याचे वडील एक निष्णात डॉक्टर आहेत. आता हा दिनू सुट्टीच्या दिवसांमध्ये आपल्या वडिलांबरोबर रोज त्या दवाखान्यात जात आहे आणि वडिलांच्या कामकाजाचं बारकाईने निरीक्षण करत आहे. त्या निरीक्षणामध्ये त्यानं पाहिलेलं आहे की प्रत्येक जण त्या दवाखान्यातून जात असताना बिल भरत आहे आणि मग जात आहे. या लहानशा दिनूच्या बुद्धीला बिल हा शब्द नवीन होता आणि म्हणूनच मोठ्या उत्साहानं त्याने वडिलांना विचारलं की पप्पा बिल म्हणजे काय हो? आणि मग वडिलांनी सांगितलं, बाळा आम्ही जे काम करतो त्या कामाचं जो मोबदला आहे तो हे लोक आम्हाला देतात. त्या कामाची किंमत ते आम्हाला देतात. आणि मग तो लहान लेकरू त्या बुद्धीमध्ये बिल हा शब्द घेऊन घरी आलेला. घरी आल्यानंतर या दिनूनं एक कागद घेतलेला आहे, एक पेन घेतलेला आहे आणि एक बिल तयार केलेलं आहे. आपल्या आईच्या नावानं तयार केलेल्या बिलामध्ये हा लिहित आहे, सकाळी बाहेरून तुला साखर आणून दिली 4 रुपये, लहान भावंडाला सांभाळलं 2 रुपये,
तुझा निरोप शेजारच्या काकूंना दिला 1 रुपया, तुला फुलं आणून दिली 3 रुपये. हे या दिनून एक छोटंसं बिल तयार केलेलं आहे आणि ते बिल घेऊन मोठ्या आनंदानं आणि मोठ्या उत्साहानं आपल्या आईच्या हातात दिलेलं आहे. आईनं ते बिल पाहिलेलं आहे. आपल्या गालातल्या गालात हसून तिला मुलाचं कौतुकही वाटलेलं आहे आणि तिने तो कागद आपल्याकडे ठेवून घेतला. आता सकाळ होताच आईनं तो कागद आणि त्या बिलात लिहिलेली एक ठराविक रक्कम त्याच्या उशाला नेऊन ठेवली. दिनूनं तो कागद हातात घेतला. पैसे पाहून त्याला आनंद झाला. आईनं कागदावर काय लिहिलंय? आता आईनं दिलं होतं दिनूच्या नावाचं. आता आईनं लिहिलं होतं 9 महिने तुला गर्भाशयात वाढवलं 0 रुपये 0 पैसे. तुला जन्म दिला 0 रुपये 0 पैसे. तुला बोलायला शिकवलं, चालायला शिकवलं 0 रुपये 0 पैसे. आजपर्यंत तुझं संगोपन केलं, तुला नाव मागू घातलं 0 रुपये 0 पैसे. आणि इथून पुढेही माझ्या अंतापर्यंत तुझं संगोपन मी करणार आहे 0 रुपये 0 पैसे. एकूण 0 रुपये 0 पैसे. मी वाचलेला आहे. जे लेकरू बिल हा शब्द उलगडून पाहत आहे त्या लेकरामध्ये तेवढी बुद्धिमत्ता होती की त्याने तो कागद वाचून त्याला त्याची समज आली आणि ते लेकरू रडू लागलेलं आहे. पळत त्या आईकडे गेलेलं आहे आणि आईला म्हणत आहे, आई मी तुझं प्रेम समजू शकलो नाही का? तू किती महान आहे, तुझं प्रेम किती महान आहे आणि तुझ्या पुढे खूप लहान आहे. तुझ्या पुढे खूप लहान आहे. बघ नावा टिळक आपल्या गीतामध्ये शेवटच्या ओळी फार सुंदर म्हणतात. जग म्हणो मला किती थोर मज तुझे नेनते मोर राहुदे जगी चढलो उच्च पदाचे तरी तुझिया अंगी माते लोळुदे. जगात आम्ही कितीही थोर झालो, कितीही उच्च पदाला गेलो तरी आई तुला आम्ही लहान आहोत ही समज त्या वयामध्ये त्या दिनूला आलेली आहे. प्रियांकाची समज आज आम्हाला आलेली आहे. आम्ही कितीही मोठे झालो, कितीही शिकलो आणि कितीही मोठ्या पदावर गेलो तरी आई या व्यक्तिमत्वापुढे आम्ही लहान. तिच्या कृतीपुढे आम्ही लहान आहोत. कारण जगातलं सर्वात मोठं आणि महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे ते आई. म्हणून आईला महान असं या संगोपनाबरोबर आईला फार मोठ्या जबाबदाऱ्या आमचं पवित्र शास्त्र देतं आणि ती जबाबदारी आहे मुलाच्या स्थिती अनुरूप असे शिक्षक. घर ही मुलाची पहिली शाळा असते आणि आई ही मुलाची पहिली शिक्षिका आणि म्हणूनच आई जे मुलाच्या मनावर बिंबवते ते मुलाच्या बुद्धिमत्तेवर कोरलं जातं आणि मूल त्या गोष्टीवर विश्वास ठेवून ते खरं आहे याच भूमिकेमध्ये ते त्या व्यक्तिमत्वावर ते त्या वाक्यावर विश्वास ठेवतो. आणि म्हणून आईची सर्वात मोठी जबाबदारी आहे की मुलाला घडवत असताना त्याच्या वयाला अनुरूप असं शिक्षण त्याला द्यायचं. पवित्र शास्त्र म्हणतो की तुझ्या मुलाच्या मनावर ज्या ज्या आज्ञा आहेत त्या बिंबव. उठता बसता निघता मी जे नियमशास्त्र तुला दिलेलं आहे ते नियमशास्त्र तुला लेकराच्या मनावर काय करायचं आहे. आमच्या लेकरांना उत्तम शिक्षण देणं ही आमची जबाबदारी. पवित्र शास्त्रातली एक अशी माता आज आपण अभ्यासणार आहोत ज्या मातेनं आपल्या लेकराला चुकीचं शिक्षण दिलं. पवित्र शास्त्रात अनेक माता आहेत. आम्ही प्रत्येक मायवाला या मातांचा अभ्यास करत असतो. त्याग करणाऱ्या माता आहेत, प्रार्थनाशील माता आहेत, योग्य वळण देणाऱ्या माता आहेत, शिक्षण देणाऱ्या माता आहेत आणि आज जी माता आम्ही पाहणार आहोत तिने लेकराचं संगोपन करत असताना त्याच्या प्रेमापोटी नकळत त्याला चुकीचं शिक्षण दिलं. ओळखू शकाल कोणती माता असेल? जिनं आपल्या लेकराच्या भवितव्याची दोरी आपल्या हातात घेतलेली आहे.
आमच्या लेकरांचं भवितव्य आपल्या हातात घेण्याची जबाबदारी परमेश्वर आम्हाला देतो. कारण लेकराला गर्भाशयात घडण्यापूर्वी त्याच्या जीवनाच्या योजना परमेश्वरानं आखून ठेवलेल्या असतात. पण आज माता शिकत आहेत, ज्ञानी आहेत, सुशिक्षित आहेत आणि त्यांना असं वाटतं की आमच्या लेकरांचं भवितव्य हे आम्ही घडवत आहोत. आणि त्या चुकीच्या समजामध्ये कधी कधी त्यांच्याकडून चुका होऊ नये म्हणून पवित्र शास्त्राने हजारो वर्षापूर्वी या रिबेकाचं उदाहरण आम्हाला देऊ देते. वचन वाचूया. उत्पत्ती याचा 25वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. उत्पत्ती याचा 25वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. अब्रामाने दुसरी बायको केली, तिचे नाव कटुरा. तिला त्याच्यापासून जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इशबाक व शूह हे मुलगे झाले. 25वा अध्याय आणि 19वा वचन. अब्रामाचा मुलगा इसाक याची वंशावळी. अब्रामाने इसाकास जन्म दिला. आणि इसाक 40 वर्षाचा झाला त्यावेळेस त्यांनी रिबेकेसंगती विवाह केला. आता या रिबेकेसंगती विवाह केल्यानंतर काय झालेलं आहे तर आपण पाहतो की रिबेकेसंगती विवाह झाल्यानंतर इसाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली कारण ती वाण होती. पवित्र शास्त्रामध्ये आपण अनेक माता पाहतो की ज्यांचा उपयोग देवाला करून घ्यायचा आहे, ज्यांच्या संततीचा उपयोग देवाला करून घ्यायचा आहे, अशा मातांचा जर आम्ही अभ्यास केला तर आपल्याला पाहायला मिळतं की त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना मुलबाळ झालेलं नाही. आणि या रिबेकेला मुलबाळ न झाल्यामुळं इसाकानं काय केलेलं आहे तर आपल्या पत्नीसाठी प्रार्थना केलेली आहे आणि परमेश्वराने त्यांची विनवणी ऐकलेली आहे आणि त्याची स्त्री रिबका ही गर्भवती झालेली आहे. प्रार्थना ऐकून देवानं त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे आणि आता रिबका गर्भवती झालेली आहे. आणि आपण पाहत आहोत की रिबका गर्भवती होत असताना तिला एक प्रश्न पडलेला आहे की माझ्या गर्भाशयात काहीतरी वेगळी हालचाल मला जाणवत आहे. आणि ज्या वेळेस ती अनुभवलेली आहे त्यावेळेस तिला परमेश्वराचं एक वचन प्राप्त झालेलं आहे. आपण वाचूया 25वा अध्याय आणि 22वा वचन. तिच्या उदरात मुले एकमेकांशी झगडू लागली. तेव्हा ती म्हणाली, हे असे मला काय होत आहे, हे काय असेल ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली. 23वा. परमेश्वर तिला म्हणाला, तुझ्या गर्भाशयात 2 राष्ट्र आहेत, तुझ्या उदरातून 2 वंश निघतील, एक वंश दुसऱ्या वंशाहून प्रबळ होईल आणि वडील धाकट्याची सेवा होईल. रिबेका म्हणत आहे की मला हे असं काय होत आहे आणि तिने थेट परमेश्वराला प्रश्न विचारलेला आहे आणि परमेश्वर तिला उत्तर देत आहे की तुझ्या गर्भाशयात 2 राष्ट्र आहेत. परमेश्वराची योजना रिबेकेच्या गर्भाशयातच सुरू झाली. आपण म्हणतो की आईची गर्भधारणा झाली त्यापूर्वीपासून तुम्हाला ओळखते. ज्यावेळेस तिच्या गर्भाशयात हे गर्भ अस्तित्वात येऊ अस्तित्वात येत होते त्याच वेळेस परमेश्वराने ही योजना आखली होती आणि तो म्हणतो की तुझ्या गर्भाशयात 2 फक्त मुलं नाहीत तर 2 राष्ट्र आहेत आणि त्या राष्ट्रांविषयी ही योजना आहे की वडील धाकट्याची सेवा करेल. म्हणजे जो मोठा भाऊ असेल तो धाकट्याची सेवा करेल. ही देवाची काय होती योजना होती आणि देवाची योजना ही पूर्णत्वास जातेच. आणि आपण पाहतो की पुढे या रिबेकेला 2 मुलं झालेली आहेत. मोठा एसाव झाला जो पारधी होता आणि चांगलं मांस आणून तो वडिलांना खाऊ घालत होता आणि म्हणून इसाक त्याच्यावर खुश असेल. लहान याकोब होता जो आईच्या भोवती सतत फिरत असायचा आणि म्हणून रिबेकेची प्रीती याकोबावर आली. एसाव वडिलांचा लाडका झाला, याकोब रिबेकेचा लाडका झाला आणि या लाडाचा आणि या प्रेमाचा परिणाम असा झाला की आता रिबेकेला वाटू लागलेला आहे माझा पती वयोवृद्ध झालेला आहे आणि आता सर्व ज्येष्ठत्वाचा अधिकार तो एसावाला देऊन टाकेल. पण माझी इच्छा आहे की तो हक्क कुणाला मिळावा याकोबाला. ती पूर्णपणे विसरून गेलेली आहे की परमेश्वरानं गर्भाशयात बालक असताना मला विधित केलेलं आहे की वडील धाकट्याची सेवा करायला.
वडील हा लहान होणार आहे आणि लहान हा मोठा होणार आहे, हे परमेश्वराने योजना केलेली आहे, पण हे ती पूर्ण विसरलेली आहे. आणि आता आपल्या लाडक्या याकोबाला ज्येष्ठत्वाचा अधिकार मिळावा म्हणून त्याच्या आयुष्याची दोरी ही रिबेका स्वतःच्या हातात घेतली. एक आई प्रेमापोटी काय करू शकते तर ती एक मोठी चूक करू शकते. आणि ती चूक ही होती की रिबेकेने आता या लेकराला चुकीचं शिक्षण द्यायचं सुरू केलं. आणि ते चुकीचं शिक्षण जे होतं की तिने त्याला एक चुकीचा सल्ला दिलेला. आईचा सल्ला मुलाच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा. आणि जे मूल आईचा सल्ला ऐकतं ते कधीच अपयशी होत नाही. कारण की आई आणि गुरु हे कधीही मुलाला चुकीचा सल्ला देत. इथे रिबेकाने काय केलेलं आहे तर चुकीचा सल्ला या याकोबाला दिलेला आहे. वचन वाचूया आपण उत्पत्तीचा 27 अध्याय आणि 9 वचन. आत्ताच्या आता कळपण जाऊन त्यातली 2 चांगली करडे घेऊन ये, म्हणजे मी त्याचे तुझ्या बापाच्या आवडीचे पक्वान तयार करीन. एसाव या वयातीत झालेला आहे. एसावाला आता माहीत झालेला आहे की माझा अंत समय जवळ आलेला आहे. आणि म्हणून एसावाला आता माहीत आहे की माझ्या मृत्यूनंतर ज्येष्ठ कोण कनिष्ठ कोण याचा आशीर्वाद मला द्यायचा आहे. आणि म्हणून या इसाकाने काय केलेलं आहे, एसावाला बोलवून घेतलेलं आहे आणि त्याला सांगितलेलं आहे की मला मृग मांस खायचा आहे. आणि त्याला रानात पाठवलेलं आहे. आणि रिबेका ही चोरून ऐकत आहे आणि आपल्या मुलाला ती म्हणत आहे की कळपात जा आणि चांगलं करडू पाहून घेऊन ये. मग मी काय करते तर त्याचा सुंदर असं पक्वान्न बनवते, ते वडिलांना नेऊन दे. आणि मग वडील आनंदी होतील, खुश होतील आणि तिला ज्येष्ठत्वाचा अधिकार. याकोबाने काय केलेलं आहे, आपल्या बापाशी खोटं बोलण्याचा आईचा सल्ला नाकारलेला आहे. तो आईला म्हणतो जर वडिलांच्या लक्षात आलं की मी केसाळ नाही तर मी काय करावं. रिबेका धैर्यानं त्याच्यावर देखील पुढे उत्तर देते की जर तुझ्या वडिलांच्या लक्षात ही गोष्ट आली तर तो शाप तुला नाही तर मला. म्हणजे त्याच्या प्रेमापोटी त्या चुकीचं शिक्षण देण्याचा इतका ठाम निश्चय तिने केलेला आहे की ती मुलाला ठामपणे सांगत आहे जरी काही गडबड झाली तरी जबाबदार कोण आहे. मुलांची चूक लपवून ठेवणं हा भविष्यातला खूप मोठा धोका. मुलांची चूक पदराखाली घेणं हा भविष्यातला खूप मोठा धोका होऊ शकतो. आणि म्हणून वेळी मुलाची चूक लक्षात आणून देणं हे आईचं कर्तव्य आहे. इथं आपण पाहतो की आई चुकीचं शिक्षण देत आहे. जरी तू चुकला आणि जरी तुझ्या वडिलांच्या लक्षात आलं तर मात्र काय होईल, ती जी शिक्षा होईल ती मी माझ्यावर घ्यायला पाहिजे. यानो प्रत्येक आई मुलाला म्हणत असते पप्पा आल्यावर मी सांगेल आणि मी गप्प बसते. कारण आईपेक्षा पप्पाला बाळ जास्त लागतो. इथे रिबेका उलट शिक्षण देत आहे, वडिलांना खोट्या बोलण्याचा सल्ला देत आहे. आणि याकोबाने काय केलेलं आहे तर आपल्या आईचा सल्ला ऐकलेला आहे आणि आई सांगते त्याप्रमाणे कृती केलेली आहे. आणि त्याच्या या कृतीतून त्यानं आपल्या वडिलांना फसवलेला आहे आणि तो ज्येष्ठत्वाचा अधिकार मिळवलेला आहे. पण रिबेकाला हे लक्षात नव्हतं की परमेश्वराने तर तो त्याला आधीच घेऊन गेलेला. आणि प्रियांनो या चुकीचा सल्ल्याचा शिक्षणाचा परिणाम हा गंभीर झालेला आहे. पुढे आपण पाहतो की याकोब आणि एसाव या दोन्ही भावांमध्ये कायमच वैर झाले. 2 लेकरांमध्ये एका उदरातून जन्म घेतलेली दोन लेकरं यांच्यामध्ये कायमचं वैर झालेलं आहे. आणि या याकोबाला आपल्या घरापासून, आपल्या भावापासून, आपल्या आप्तेष्टांपासून पळून जावं लागलं. 14 वर्ष त्याला आपल्या घरापासून दूर राहावं लागलेलं आहे. आणि त्याला पुढं त्याचा परिणाम काय भोगावा लागलेला आहे. त्याने वडिलांना फसवलं आणि तो जिथे पळून गेला त्याच्या सासऱ्याने त्याला ज्या हाताने मेरा तेच त्याच्या सासऱ्याने त्याला फसवलेलं आहे. भावाभावांचं कायमचं वैर झालेलं आहे. आणि तब्बल 20 वर्षानंतर हा याकोब पुन्हा आपल्या घरी येत आहे. तोपर्यंत रिबेकेचा मृत्यू झालेला आहे. मरेपर्यंत रिबेकेला आपल्या मुलाची भेट झालेली.
देवाने आपली योजना कशीही पूर्णत्वास गेली असती, विवेकेने त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं, विवेकेने ते आपल्या हातात घेतलं, आपल्या मुलाचं भवितव्य आपल्या हातात घेतलं, त्याला चुकीचं शिक्षण दिलं, त्याचा परिणाम हा झाला की तिला शेवटपर्यंत आपलं मुलं याची किती मोठी जबाबदारी आमच्या पवित्र शास्त्रानं आमच्यावर दिलेली आहे की मुलाच्या स्थितीस अनुरूप असं शिक्षण त्याला. लहान बालक ज्यावेळेस आई घास भरवते, आई म्हणजे हा घास चिवचा, हा घास खाऊचा, आणि त्या लेकराला कळतं की अरे आपल्या अन्नामध्ये चिवचा पण वाटा आहे, काऊचा पण वाटा, त्याला शेअरिंग करतो. पण जर आई त्याला म्हणते की खाऊन घ्या नाहीतर दादा, खाऊन घ्या नाहीतर दिदी, या वाक्यातून त्या मुलाच्या डोक्यात पीठ बनतं की हे माझं आहे, माझ्या वाटेचं माझ्या दादाला माझ्या दिदीला जायला. छोटी छोट्या गोष्टी आहेत, तुला ह्याने पाडलं का आपण त्याला मार, बदल्याची भावना आपण लेकरांच्या मनामध्ये. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या लेकरांना चुकीच्या मार्गानं नेत असतात. आणि म्हणूनच पवित्र शास्त्र म्हणतं आईवर फार मोठी जबाबदारी आहे, कारण आई ही मुलाची पहिली शिक्षक. तुम्ही अनुभव घेऊन पहा, ज्यावेळेस आपण आपल्या मुलांना सांगतो की तो व्यक्ती असा आहे का त्याच्यावर विश्वास ठेवतो, बरोबर आपलं मुलं त्या व्यक्तीवर विश्वास ठेवत. आणि म्हणूनच बऱ्या वाईटाचं ज्ञान, चांगल्या वाईट गोष्टींचं ज्ञान, शिक्षण आपल्या मुलांना देणं ही आईची खूप मोठी जबाबदारी. आईच्या जबाबदाऱ्या पाहत असताना आम्ही लेकरांच्या देखील जबाबदाऱ्या आज मायबाच्या निमित्ताने पाहतो. कारण नीतीच 6:2 जो पत्राचा भाग आपण वाचला त्यामध्ये देवाचं वचन म्हणतं आपला बाप व आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व पृथ्वीवर दीर्घायुष्य. जर कल्याण, समृद्धी, वयोवृद्धी या सर्व सुखसोयीच्या गोष्टी आम्हाला हव्या आहेत, तर आम्हाला पवित्र शास्त्र एकच गोष्ट करायला होते, आणि ती गोष्ट ही आहे की आपला बाप आणि आपली आई यांचा मान राख. किती सोपी आज्ञा आहे, तर पाळायला फार अवघड. कारण आजच्या लेकरांना आपल्या आई वडिलांनी आपल्या जीवनात लक्ष घालू नये असं प्रामाणिक होतं. कारण त्यांना वाटतं की आपल्या आई वडिलांची मूलभूत आमच्या जीवनामध्ये नसते. पण प्रियांनो, ती मूलभूत नसून ती काळजी असते, ते प्रेम असतं, हे प्रत्येक लेकरांनी लक्षात घेणं गरजेचं. देवाचं वचन सांगतो कैसे की मी मुलांना तुम्ही सर्व गोष्टी आपल्या आई बाबाची आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे. जर देवाला संतोष द्यायचा आहे तर देव म्हणतो प्रभूला संतोषकारक ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये ही एक गोष्ट आहे की सर्व गोष्टीत आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळा, म्हणजे तुम्ही देवाला संतोष द्या. आणि जर देवाला संतोष द्या तर देव तुमचं जीवन संतोष. आज आमच्या समाजामध्ये आपण पाहतो की वृद्ध लोकांसाठी वेगवेगळी आश्रम तयार होतात, आणि हे वृद्धाश्रम तयार होत आहे याचाच अर्थ लेकरं आपल्या आईवडिलांना सांभाळण्याचा मार्ग करतात. हे वृद्धाश्रम जर बंद करायचे आहे तर मायवाल या शब्दाचा अर्थ लक्षात घेणं गरजेचं आहे. वृद्धाश्रम पाळत आहे कारण पाळणाघर. जी आई आपल्या करिअरसाठी आपल्या लेकरांकडे दुर्लक्ष करते ती लेकरं मोठी झाल्यानंतर आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करते. ओके, एका सुंदर शब्दाने आपण आपल्या संदेशाची समाप्ती करणार. एक तरुण मुलगा वय वर्ष 30, उच्च शिक्षित, ज्ञानी, मोठ्या पदावर चढलेला, सर्व सुखसोयींनी समृद्ध असं जीवन जगत आहे. मोठं घर, आलिशान बंगला, गाडी आणि नोकर चाकर सर्व गोष्टींनी समृद्ध असं तो जीवन जगत आहे. आणि सुंदर अशी पत्नी, सुंदर लेकरं, आणि त्या घरामध्ये वृद्ध आई सुद्धा आहे. जर तसे दिवस पुढे जात आहे, आईची अडचण त्याला वाटू लागलेली आहे, आणि आता उभयतांनी ठरवलेलं आहे की आपल्या आईला आपण एका सुसज्ज अशा वृद्धाश्रमामध्ये ठेवून देऊया की जिथं तिची काळजी सुंदररित्या घेतली. आणि मग त्या मुलानं आपल्या त्या शिक्षणाचा, आपल्या त्या पैशाचा उपयोग करून एक सुसज्ज असं वृद्धाश्रम शोधलेला आहे. आणि एक दिवस आलेला आहे, त्या दिवशी तो आईची सर्व तयारी करत आहे आणि आईला घेऊन त्या वृद्धाश्रमाकडे निघालेला.
जशी ती गाडी वृद्धाश्रमाकडे निघालेली आहे, आईला भूतकाळ आठवत आहे. आईला आठवत आहे की हातात घेतलेला पहिला दिवस, ज्या दिवशी मी हे बाळ हातात घेतलेलं आहे, ज्या दिवशी मी या बाळासाठी रात्र जागलेली आहे, ज्या दिवशी या बाळाला मी कडेवर घेऊन शाळेत पोहोचवलेलं आहे, त्याचं शिक्षण केलेलं आहे, त्याच्या उच्च शिक्षणासाठी मी खस्ता खाल्लेले आहे आणि आज ते व्यक्ती मला वृद्धाश्रमात सोडलं. तरीही आई समाधानी आहे, कारण आईला वाटतं की त्याचं जीवन आनंदी असतं. वृद्धाश्रमात गाडी येऊन पोहोचलेली आहे, मुलानं लगबगीनं गाडीचं दार उघडलेलं आहे, आईचं सगळं सामान घेतलेलं आहे आणि आईची नेमून झालेली खोली जी आहे तिथं नेऊन तो आता ह्या वस्तू ठेवून आहे. मुलगा पुढं चाललेला आहे, आई मागून जात आहे आणि मुलगा मागं पाहतो तर आई गेटमध्ये थांबलेली आहे. त्या संस्थेची संस्थापिका त्या गेटमध्ये उभी आहे. त्या वृद्धाश्रमाची जी संस्थापिका आहे ती त्या गेटमध्ये उभी आहे आणि तो पाहतो की आई आणि ती संस्थापिका फार वर्षापूर्वीच्या मैत्रिणी असल्यासारख्या गप्पा मारतात. त्याला आश्चर्य झालेलं आहे. त्यांनी त्या खोलीत सामान ठेवलेलं आहे. तो लगबगीने खाली उतरला आणि त्या वृद्धाश्रमाच्या त्याच्या संस्थापिका होत्या त्यांच्याकडे तो जाऊन म्हणत आहे, काय तुम्ही माझ्या आईला ओळखता का? ती संस्थापिका म्हणतो, मी माझ्या आईला खूप चांगल्या रीतीने ओळखते. 30 वर्षापूर्वी या बाईंनी माझ्याकडून एक बालक नेलं होतं, ज्यावेळेस मी अनाथ आश्रमात आणि त्या अनाथ आश्रमाचं एक बालक घेण्यासाठी ती बाई फेऱ्या मारत होती. पण आम्ही तुला म्हणतो होतो की आम्ही बालक त्यांनाच देतो जे त्या बालकाचं संगोपन करू शकतात. आणि त्यावेळेस या बाईने आपल्या आयुष्याची संपूर्ण शिकवणी आम्हाला लिहून दिली होती आणि सांगितलं होतं की मी जबाबदारी घेते, मी या लेकराला उत्तम शिक्षण देईल, त्याचं उत्तम संगोपन करेल, त्याला उच्च शिक्षित करेल. या बाईनं त्या लेकराला उच्च शिक्षित केलं आणि ही आई एक आदर्श आहे. पण खेदाची गोष्ट आहे, ज्या मुलाला हिनं या अनाथ आश्रमातून नेलं ते मूल आदर्श मूल ठरलं. जर ते आदर्श मूल ठरलं असतं तर आज ही बाई वृद्धाश्रमात आली. ऐकून ते मूल मुलगा धायमोक म्हणून रडू लागला, आईच्या पायावर चढला, आई मला क्षमा कर, मी तुला ओळखतो. वेळ आहे तोच आईचं, कारण ती आज आहे ती उद्या नसणार. जोपर्यंत ती आहे तोपर्यंत ती सेवा कमी करो आणि आमचं वचन यासाठी आशीर्वादाचं, लाभाचं आणि आरोग्य